आणि आता आपण पाहणार आहोत एका धावत्या लग्नाची गोष्ट। ऐकून थोडंसं वेगळं वाटतंय ना? साताऱ्यातील एका जोडप्यानं तब्बल 25 किलोमीटर धावत येत विवाह केलाय। नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे यांनी ही अनोखी संकल्पना राबवली आणि या संकल्पनेला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला। हा लग्न सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। सातारा हिल मॅरेथॉनची टीम, घरचे पाहुणे, नातेवाईक आणि नवरदेव सगळे सकाळी 6 वाजता साताऱ्यापासून 25 किलोमीटरवरील मेढा या गावातून धावत निघाले। ही आगळीवेगळी संकल्पना पाहण्यासाठी जागोजागी अनेक लोक जमले होते। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला। अगदी साध्या पद्धतीने कुठलाही अनावश्यक खर्च टाळून हा विवाह सोहळा पार पडलाय। आपल्या शरीरासाठी धावणं किती महत्त्वाचं आहे हाच संदेश नवनाथ आणि पूनम यांनी या विवाह सोहळ्यातून घालून दिलाय। मॅरेथॉनची संकल्पना आम्हाला रन करत सुचली। जर सरासरी बघितलं तर ग्रामीण भागामध्ये नुसते लोक शेतीमध्ये रमतात, शरीरासाठी काही सपोर्ट करत नाही। म्हणजे नुसतं त्यांचे एक हेतू असतो की आपण काबाड कष्ट करतो तीच आपली हेल्दी, पण तसं नाही। आपण आपल्यासाठी रन वॉक केलं पाहिजे, योगा केला पाहिजे। हे जे गोष्टी आहेत ह्या अंमलात आणल्या पाहिजेत, तरच आपण आपली फिटनेस राहतो। शहराच्या ह्याच्यामध्ये लोकांना बाहेर पडायला नको वाटतं, ठीक आहे। आणि लोक इतकी बिझी झालेत आपल्या व्यवसाय धंद्यामध्ये, ते आपल्या शरीराकडे लक्ष कमी द्यायला लागलेत आणि त्याच्यामुळे खूप त्यांना म्हणजे हृदयाचे वगैरे खूप विकार वगैरे व्हायला लागलेत किंवा मसल्स वगैरे त्याचे विकार व्हायला लागलेत किंवा जाडी वगैरे वाढणे असे विकार व्हायला लागलेत। परंतु हे सगळं कंट्रोलमध्ये करणं आणि आपली बॉडी फिट ठेवणं हा एक आम्हाला नवीन संदेश द्यायचा होता। आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की एक वेगळ्या पद्धतीचं आज लग्न बघायला मिळालं। जेव्हा हिनं व्हॉट्सअपवर मेसेज केलं की पेपरला आलं होतं की धावतं लग्न वगैरे, तर आम्ही सगळे खूप कुतूहल होतं आमच्या मित्रमैत्रिणींच्या मनात की कसं काय हे सगळं वेगळं। मग नंतर जेव्हा फोन झाले किंवा बोललो तर हिच्या लग्नामुळे खरंच सगळ्यांचीच धावपळ झाली। सगळी कामानिमित्त आम्ही बाहेर असतो, पण म्हटलं ही मेढ्यावरून सातारमध्ये धावत येते, आपण बसनं तर पोहोचूच शकतो तिच्या लग्नापर्यंत। मग आम्ही सगळे इथं आलो आणि मुली शृंगार करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीत खूप फोकस असतो लग्नावर, पण हिच्यामुळे खूप चांगला मेसेज मिळाला सगळ्यांना की आपलं आरोग्य किती गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।